आज आपण एका वेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इंग्रजकालीन ब्रिटिशकालीन राणी व्हिक्टोरिया यांच्या काळामध्ये सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या एका सीमेवरती उभे असलेल्या बुध्याळ नावाच्या तलावाला त्या काळामध्ये प्रोटेक्शन राहावं याकरता अधिकारी लोकांना राहण्यासाठी आणि गेस्ट हाऊस म्हणून एक पद्धतीचा जो बंगला बांधण्यात आला, त्या बंगल्याला भेट देण्याकरता आपण सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरती आज आपण आलेलो आहोत. आणि त्या सीमेवरती असलेल्या बुध्याळ बंगल्याच्या शेजारच्या राणी व्हिक्टोरियाच्या बंगल्याला भेट द्यायला आपण आलेलो आहोत. आणि हा या सभोवतालच्या परिसरामध्ये व्हिक्टोरिया राणीचा बंगला म्हणून हा बंगला प्रसिद्ध आहे. आणि याचं नाव खूप आहे कारण हा ब्रिटिशकालीन 18व्या शतकातला हा बंगला आहे. आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांची ज्यावेळी इथे सत्ता आली आणि त्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी इथल्या भागावरती सांगली, सोलापूर, सातारा या भागावरती सत्तेचं कंट्रोलेशन राहावं याकरता या भागावरचा जो महसुली भाग होता तो आपल्या ताब्यात राहील याकरता जो बुध्याळचा तलाव पाण्याचं व्यवस्थापन आणि साठवण याकरता जो बांधला, त्याकरता अधिकाऱ्यांची जी नेमणूक केली होती त्यांना राहण्यासाठी या गेस्ट हाऊसची निर्मिती त्या काळाच्या तत्कालीन सरकारने, ब्रिटिश सरकारने केली होती. आणि तो हा बंगला आहे आणि तो आपण पाहत आहे. राणी व्हिक्टोरियाच्या काळातील हा बंगला आहे आणि हा पुरातत्वीय बंगला आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की हा बंगला पूर्णतः दगडी आणि लाकड यांच्या सानिध्यातून बांधलेला किंवा त्याचा वापर करून केलेला हा बंगला आहे. आणि त्याच्यावरती कौलारू असा छत आहे. आणि त्या पद्धतीने त्या काळातला तो एक सुसज्ज असा बंगला आहे. आज त्याची थोडीशी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु तो त्या काळातला बांधलेला बंगला आणि त्यावेळच्या व्यवस्था जर आपल्याला जर अनुभवायची असतील, सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा सोलापूर या भागातील लोकांना इथं एक वेळ अवश्य भेट देऊन त्या काळची इंग्रजांची बांधकाम पद्धती काय होती, म्हणजे आज पाटबंधारे खाते जे वेगवेगळ्या ठिकाणचे तिथल्या अधिकाऱ्यांना अथवा शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच प्रशासकीय विभागातील लोकांना भेट देण्यासाठी जे प्रशासकीय बंगले बांधते अथवा गेस्ट हाऊस तयार करते, ते आत्ताच्या काळातले कसे आहेत आणि पूर्वीचे कसे होते याच्यातील तफावत पाहण्यासाठी अशा या ठिकाणांना आपण अवश्य एक वेळ भेट दिली पाहिजे. हे इथल्या डोंगर आणि इथल्या ज्या परिसरामध्ये असणाऱ्या एखाद्या उंचवट्याच्या ठिकाणी असावं असं हे ठिकाण आहे. आणि हा बंगला या बंगल्यावरून चौफेर असं एक प्रकारचं निरीक्षण करता येतं. या बंगल्याचं हे वैशिष्ट्य आहे. हा अशा एका टेकडीवरती उभा आहे जिथून या सभोवतावरती एक प्रकारची पाहणी करता येते. आणि इंग्रजांचा उद्देश तोच असावा की इथल्या भागावरती जर राज्य करायचं असेल तर तिथे असणारा जो मुलूक आहे त्यावरती आपल्याला पाहणी देखील करता आली पाहिजे आणि तिथे एक पद्धतीचं आपली जबरदस्त सत्ता टिकवता आली पाहिजे, हा त्यांचा हेतू होता. आता इथले आपण मुख्य ओटा परिसरावरती आलेलो आहोत आणि इथून आता आपण बंगल्यामध्ये कशा पद्धतीच्या ठेवणी आहेत ते देखील पाहणार आहोत. आणि ते पाहत असताना तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं याला गेट वगैरे आहे. आणि दगडी बांधकामामध्ये गोलाकारामध्ये अथवा घुमटासारख्या आकारामध्ये याच्या खिडक्या वाजा एक पाहणी आहेत. आणि बांधकाम पाहताय जुन्या नक्षीकाम देखील बघा, अगदी सुरेख असं नक्षीकाम देखील त्याला आहे. आणि जुन्या पद्धतीमध्ये म्हणजे ब्रिटिशकालीन पद्धतीची आपल्या जवळच्या भागात पाहण्यासाठी एक उत्तम अशी इमारत आहे. आणि आजही या इमारतीला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून लोक येत असतात. कर्नाटकच्या भागामधून देखील लोक हा बंगला पाहण्यासाठी येतात. हे या बंगल्याचं वैशिष्ट्य आहे कारण तो ब्रिटिशकालीन असल्याने एक लोकांच्या मतामध्ये कुतूहल असतं की तिथे काय पाहायला मिळेल. तर हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की तिथे आल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळते. आज थोडीशी पडझड आहे, परंतु जुन्या पद्धतीचं बांधकाम तुम्हाला बघायचं असेल तर हे खूप नैसर्गिक आहे. आणि त्या काळातले त्यावेळीची ठेवण कशी होती हे पाहायला मिळतं. आज हे बंद आहे, परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची ही ठेवण आहे. काही पद्धतीत तुम्ही बघताय अस्ताव्यस्त थोडीशी झालेली आहे, परंतु हे ठिकाण अशा पद्धतीचं आहे.
तर आपण आता आतून आलेलो आहेत आणि ह्या बंगल्याचं एक वैशिष्ट्य असं की हा इंग्रजकालीन बंगला आहे. या बंगल्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की यावरती ज्यावेळी इंग्रज शासकांची सत्ता होती त्यावेळी ही सत्ता जावी म्हणून अनेक प्रकारचा उठाव देखील झालं होतं. त्याच्यामध्ये शेतपळच्या असणाऱ्या बापू गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये इथल्या सैनिकांवरती एक प्रकारचा हल्ला देखील झाला होता आणि त्यांचा शस्त्रसाठा आणि त्यांच्याकडे असणारे जे काही वस्तू होत्या आणि पैसे असतील किंवा आणि काही महत्त्वाच्या किमती मूल्याच्या वस्तू यांची देखील बापू गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी इथली लूट केली होती आणि ही याची नोंद इतिहासामध्ये आहे. आणि त्या काळामध्ये यांना प्रतिकार करण्याचं काम या लोकांनी केलेलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटील असतील वगैरे अशा लोकांनी देखील या इंग्रजांना विरोध करताना या लोकांना देखील विरोध केलेला आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला देखील भेटतो आणि पाहायला देखील मिळतो. म्हणजे ही ऐतिहासिक साक्ष आहे आपल्या लढ्याची. इथल्या माणसांनी इंग्रजाविरुद्ध कसा लढा केला आणि त्या लढ्यावेळी या माणसांनी या लोकांसोबत ज्या पद्धतीचा प्रतिकार केला त्याचं हे मूर्तिमंत असं ऐतिहासिक उदाहरण आहे. ही आपल्या शौर्याची संघर्षाची गाथा देखील आहे. जशी इंग्रजांनी ही त्यांच्या राहण्यासाठी त्यांच्या लोकांच्या सोयीसाठी बांधली तशीच आपल्या लोकांनी या लोकांवरती आपली कमांड पाडून किंवा इथली सत्ता निघून जावी आणि आमचं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं याकरता दिलेली ही इतिहासात एक साक्ष देखील आहे. आणि ती आपल्याला एक प्रकारची ऊर्जा आणि प्रेरणा देखील देते की आपल्या लोकांनी इंग्रजांविरुद्ध कसा उठाव केला आणि इंग्रजांची सत्ता जाण्यासाठी एक प्रकारचा संघर्ष कसा केला त्याची प्रेरणा यातून मिळते. आता आपण हा परिसर पाहत आहोत आणि हा परिसर पाहत असताना पाठीमाग तुम्ही बघता इकडच्या साईडला इकडे इथल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठीची रोजच्या राहण्याची सोय आणि तिथं त्यांच्यासाठी त्या काळातलं रसोईघर किचन आपण जे म्हणतो ते देखील त्यामध्ये उजव्या साईडला आहे आणि डाव्या साईडला त्यांच्या राहण्याची रूम आहे ते पाहू शकता. आणि मी आता तुमच्या उजव्या हाताला माझ्या एक धावतोय हा समोर पांढरा शुभ्र असा परिसर दिसतोय ते बुध्याळचं तलाव आहे आणि या तलावाच्या संरक्षणासाठीच राणीच्या काळामध्ये हा ब्रिटिशकालीन राणीने हा बुध्याळचा बंगला राणीचा बंगला म्हणून प्रसिद्ध बंगला बांधलेला होता. आणि या बंगल्यावरतीच त्या तत्कालीन जिल्हाधिकारी असतील त्यावेळेचे कलेक्टर असतील त्यावेळेचे इतर महसूल अधिकारी असतील आणि पाटबंधारे खात्याची शासकीय अधिकारी असतील त्यांच्या राहण्याची सोय केली जायची आणि तिथूनच या सर्व महसुली भागावरती एक प्रकारचं निरीक्षण आणि पाहणी केली जायची आणि त्याच्यावरती सत्ता गाजवली जायची. तर त्या काळामध्ये इंग्रजांकडून होणारा अन्याय त्याला उत्तर देण्यासाठी या सीमा भागातीलच शेतकऱ्यांनी आणि त्यावेळीच्या आपल्या लोकांनी त्यांच्याविरुद्ध इथे येऊन उठाव केला होता आणि त्यांच्याविरुद्ध लढाई देखील केली होती. हे देखील या बंगल्याची एक प्रकारची साक्ष आहे.